ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। नमस्कार, मी दत्ता कानवटे, छत्रपती संभाजीनगरच्या एक्सप्लेनरमध्ये आपलं स्वागत। छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आज एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली। ते म्हणजे ढोल वाजवण्याच्या कारणावरून एका तरुणाचा खून करण्यात आला। गणपती उत्सव जवळ आलेला आहे, सगळीकडे ढोल ताशांचे आवाज घुमायला लागलेले आहेत। ढोल ताशाची प्रॅक्टिस करण्यासाठी अनेक ठिकाणी मैदानांवरती सुद्धा तरुण एकत्र येत आहेत, ढोल वाजवत आहेत। ढोलच्या वेगवेगळ्या चाली ज्या आहेत त्यांचा नाद सगळीकडे घुमतोय। गणपती उत्सवामध्ये सुद्धा ह्या ढोल ताशाचा आनंद सगळ्यांना घेता येणार आहे। मात्र या आनंदामध्येच एक दुःखद घटना घडली। छत्रपती संभाजीनगर शहरातल्या सिडको परिसरातला N6 भाग आहे। या N6 भागामध्ये संभाजी कॉलनी नावाचा एक परिसर आहे। या संभाजी कॉलनीमध्ये दोन कुटुंब आहेत, त्यांचे गेल्या अनेक वर्षांपासून वाद आहे। त्यातलं पहिलं कुटुंब जे आहे ते ज्ञानेश्वर निमोने हे आरोपी आहेत, तर दुसरं आहे प्रमोद पाडसवान। हे दोन कुटुंब त्या परिसरामध्ये राहतात। त्यामध्ये पाडसवान हा जो आहे त्यांनी त्यांच्या घरासमोर एक जागा विकत घेतली होती, ती जागा मोकळी आहे आणि त्याच मोकळ्या जागेवरती ज्ञानेश्वर निमोने या आरोपीने ढोल ठेवायला सुरुवात केली आणि त्या ठिकाणी ढोल वाजवायला सुरुवात केली। हे ढोल संध्याकाळी 7 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत वाजवले जायचे। हा सगळा मोठ्या वस्तीचा लोकवस्तीचा परिसर आहे, त्यामुळे साहजिकच इथल्या नागरिकांना या ढोलच्या आवाजाचा मोठा त्रास व्हायचा। मात्र यातला आरोपी जो आहे ज्ञानेश्वर निमोने हा त्याची त्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात दहशत आहे आणि त्या दहशतीच्या जोरावरती तो तिथल्या लोकांना दाबायचा आणि ज्या व्यक्तीची जागा होती त्या जागेवरती सुद्धा कुठलीही परवानगी न घेता बळजबरीने तिथे ढोल वाजवायचा आणि ढोल वाजवण्याचे त्याचे जे साहित्य ते सुद्धा त्याच जागेवरती ठेवायचा। त्यामुळे पाडसवान कुटुंबाने या सगळ्या प्रकाराला विरोध केला। त्यांनी आमच्या जागेवरती ढोल ठेवू नका, ही जागा आमची मालकीची आहे, या ठिकाणी ढोल वाजवू नका असं त्याला सांगितलं। मात्र आरोपी हा काही ऐकायला तयार नव्हता। त्यामुळे या सगळ्या घटनेचं हाणामारीमध्ये रूपांतर झालं। सुरुवातीला आरोपी आणि जो मयत व्यक्ती आहे यांच्यामध्ये थोडीफार हाणामारी झाली। आरोपीने जो मयत आहे प्रमोद पाडसवान याने आरोपी ज्ञानेश्वर निमोने याला सुरुवातीला दगड मारला। दगड मारल्याच्या नंतर हा जो आरोपी आहे तो घरी गेला। आपल्या दोन भावाला त्याने सोबत घेतलं, हातात चाकू कोयते घेतले आणि तो मयत प्रमोद पाडसवान जो आहे याच्या घरी आला। या प्रमोद पाडसवानला त्या ठिकाणी त्यांनी चाकूने मारहाण करायला सुरुवात केली। दोन्ही भावांनी दोन्ही बाजूने धरलं आणि त्या आरोपीला पाठीमागनं चाकू खुपसला। हा सगळा प्रकार सुरू असताना मयत प्रमोद पाडसवान जो आहे त्याचे आई वडील सुद्धा आपल्या मुलाला वाचवण्यासाठी तिथं आले, तर त्यावेळेला त्याच्या आईला सुद्धा आणि त्याच्या वडिलाला सुद्धा त्यांनी चाकूने आणि त्याचबरोबर कोयत्याने मारहाण केलेली आहे। हा सगळा प्रकार झाल्यानंतर तातडीने जे जखमी होते त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मात्र तासाभरामध्येच यातला जो मयत आहे प्रमोद पाडसवान याचा त्याच ठिकाणी उपचार घेत असताना मृत्यू झाला। तर दुसऱ्या बाजूला प्रमोद पाडसवानच्या आई आणि वडिलावरती उपचार सुरू आहेत। यातले जे आरोपी आहेत ते सुद्धा जखमी असल्यामुळे त्यांच्यावरती सुद्धा रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत। मात्र पोलिसांनी या सगळ्यांना आरोपींना जे आहे ते ताब्यात घेतलेलं आहे। ढोल वाजवण्याच्या कारणावरून एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागणं ही महाराष्ट्राला खरं तर महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारी गोष्ट आहे। ज्या ठिकाणी गणेश उत्सव मोठ्या थाटामाटात मोठ्या आनंदात साजरे केले जायचे, त्यातून आनंद घेतला जायचा, मात्र याच ढोल वाजवण्याचं त्या ठिकाणी जे आहे ते विद्रुपीकरण काही प्रमाणात व्हायला लागलं। लोकांना त्रास व्हायला लागला, त्यातून दादागिरी निर्माण झाली, हाणमार झाली आणि शस्त्राने हाणमार करण्यात आली। त्यामध्ये एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागलाय। त्यामुळे ढोल वाजवणं, ढोल वाजवत असताना त्याचा आवाज, त्या आवाजाचा नागरिकांना होणारा त्रास, त्या ढोल वाजवण्यासाठी घेतली जाणारी जागा, या सगळ्या गोष्टी आपल्याच भारतीय नागरिकांना, हिंदू संस्कृतीतल्या नागरिकांना अडचण निर्माण करणारी आहेत का याचा विचार केला गेला पाहिजे। ढोलचा आवाज कुणाला त्रास देतोय का याचा सुद्धा विचार केला गेला पाहिजे। यातून जर का एखाद्याचा खून करण्यापर्यंत मजल जात असेल तर नक्कीच आता ढोल आणि या सगळ्या विषयाबद्दल नियमावली तयार होणं गरजेचं आहे। कॅमेरामॅन हर्षल निकम सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।